गोलंदाज, परंतु मोठ्या मोठ्या फलंदाजांची भंबेरी उडवत असतो. 32 धावांची गरज, प्रत्येक षटकामागे 8 ची सरासरी. कोण कुणावर होणार भारी, मी मात्र सर्वांचा आभारी. तर पाहूया आराध्य स्पोर्ट्स ज्यांच्याकडे रणनीती आहे, क्रिकेट कौशल्य आहे, निखिल चाळकेची रणनीती आहे. लक्की ड्रॉचा सुद्धा आनंद घ्यायचा आहे. 100 रुपयामध्ये आपल्याला होम थिएटर भेटू शकतं. महिला मंडळ आपल्याला सुद्धा पैठणी साडी तुमच्याकडून 1 रुपया सुद्धा घेतला जाणार नाही. विनामूल्य फक्त नावाची चिठ्ठी द्या आणि उद्या आपलं नाव आलं तर लगेच मानाची पैठणी, अगदी 5000 रुपयाची मानाची पैठणी बक्षीस असणार आहे. होम थिएटर साठी फक्त पहिल्या 200 चिठ्ठ्यांचाच विचार केला जाईल, नंतर चिठ्ठी स्वीकारली जाणार नाही. फक्त 100 रुपये द्या, या चिठ्ठीचा, या होम थिएटरचा आनंद घ्या. तर पाहूया आराध्या टीमची सलामीची जोडी यश साळवी आणि हर्षल राऊत, स्वतः कर्णधार. पहिल्या चेंडूवर डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव. (1+1) वाईड +1 धावसंख्या होती ती 3. खर तर संदेश दादा स्पोर्ट्स संघाची, आणि आता मात्र धावसंख्या होते 3, 1 बाद 3. आता मात्र 1 डाउनच्या रूपाने निखिल चाळके, जो बोलते हैं दिल खोल के, आ गए हैं निखिल जी चाळके. वाव, एक बहुत बड़ा नाम आराध्या स्पोर्ट्स का. हर्षल राऊत यांना माहिती आहे की निखिल चाळकेला आज चालावंच लागेल. खड़े रहने की उनका अंदाज अलग है, क्योंकि निखिल खड़े तो सरकार से भी बड़े. अगली गेंद. आता मात्र दिशा भरकटलेला चेंडू, दोन्ही हात समांतर, धाव मिळते अवांतर. या एका धावेने धावसंख्या होते ती 4. अजून 28 धावांची गरज. (1+1) वाईड +1 2 धावा, धावसंख्या 6. सुनीलजी बेदरकर आपण स्टेजवर यायचंय. यश तांदळेकरजी आपण सुद्धा स्टेजवर येऊया. कुणालजी कुदळे के आपण सुद्धा स्टेजवर यायचंय. सचिनजी पवार, आमचे SP साहेब सचिनजी पवार, आपण स्टेजवर यायचंय. वाइड चेंडू, संदेश दादा स्पोर्ट्स टीम को कौन हरा सकता है, तो वो स्वयं अपने गेंदबाजी की बेकार लाइन.
अभी तक आपने देखा होगा निखिल ने अपना बल्ला हल्ला नहीं किया, बस गुमशुदा खड़े हैं, लेकिन फिर भी बड़े हैं। आणि आता मात्र हर्षल राऊत आणि षटक समाप्त। धावसंख्या 7। खर तर 8 ची सरासरी पाहिजे, पण 7 झालेले आहेत। निखिल चाळकेला थांबावंच लागेल। आणि आता आलेला गोलंदाज आदित्य, ज्याने मागील 4 टूर्नामेंट मध्ये 34 विकेट घेतलेले आहेत। हायेस्ट विकेट टेकर। खरं तर आमच्या स्कोरर दादांना सुद्धा धन्यवाद की एवढी तुम्ही 4 वर्षाची माहिती आम्हाला 4 मिनिटात दिली, त्याबद्दल आपलं विशेष आभार, धन्यवाद। आदित्य दादांचा पुढचा चेंडू आणि आता मात्र एक धाव पळून काढण्यात यश। धावसंख्या होती ती 8। निखिल चाळके याची बॅट अजून पाहिजे तशी चाललेली नाहीये। धावसंख्या होती ती 9, अजूनही 23 धावांची गरज। आणि आता मात्र 2 धावा। या चेंडूवर अटॅकिंग क्रिकेट सुरू केलंय निखिल चाळके यांनी। धावसंख्या 11। घड्याळात टाइम सुद्धा 11:15 झालेले आहेत। आदित्य हा फलंदाजीमध्ये सुद्धा चमकला आणि आता क्षेत्ररक्षण गोलंदाजी बढ़िया, बहुत बढ़िया। आणि आता मात्र तूने तो कमाल कर दिया आज, सच में बहुत बढ़िया। आदित्य दादाने फक्त 4 धावा खर्ची केल्या। धावसंख्या झालेली आहे 11। 12 चेंडू आणि 21 धावांची गरज। सव्वा 11 झालेले आहेत। बारा चेंडू आणि 21 धावांची गरज। हर्षल विष्णू राऊत, खरं तर हे आपले संघ मालक आहेत, ओपनिंगला आलेले, परंतु
निखिल चाळके यांच्या एका बॅड कॉल मुळे ते धावबाद झाले, तरी सुद्धा उम्मीद पे दुनिया कायम, परिवर्तन ही संसार का नियम. पुढचा चेंडू आणि आता मात्र वाईड चेंडू. धावसंख्या होते ती 12. अजूनही 20 धावांची गरज. काहीही घडू शकतं. 1-2 मोठे फटके आले तरी नो चेंडू. 1+1 या 2 धावा. हर्षल राऊत यांना अजूनही या जोडीवर भरपूर विश्वास. हर्षल राऊत एकमेव असे स्पॉन्सर की ज्यांनी सगळ्या आपल्या टीमच्या सदस्यांना शूज सुद्धा दिलेले आहेत. गुड जॉब हर्षलजी राऊत. अतिशय छान चेंडू. अंडरआर्म क्रिकेट मधील याला गोल्डन डिलिव्हरी बोललं जातं. मैदानामध्ये मांजर सुद्धा क्रिकेटचा आनंद घेते. दिल्ली बहुत दूर लेकिन बिल्ली हमारे पास. आणि या ठिकाणी मात्र एकच धाव काढण्यात यश. या एका धावेने धावसंख्या होते 15. अजूनही एक धाव पाहिजे अर्धा पल्ला गाठायला. धावसंख्या होती ती 16. अर्धा प्रवास पूर्ण झालेला आहे. अजून 16 धावा पाहिजेत. षटक समाप्त. आता 6 चेंडू आणि 16 धावांची गरज. आराध्या स्पोर्ट्सनं तिसऱ्या षटकामध्ये 15 धावा दिल्या होत्या आणि शेवटच्या षटकात निखिल दादाने 9 धावा. त्या 24 धावाच त्यांना महाग पडलेल्या आहेत, कारण पहिल्या 2 षटकात फक्त 7 धावा आल्या होत्या. परंतु हा झाला इतिहास. जर तरला महत्व नसतं मित्रांनो. अभी लगाओ अभी पाओ, इस तरीके से क्रिकेट है. आणि वेतालपाडा प्रीमियर लीग बोललं म्हणजे जशन का मशन. पुढचा चेंडू